मित्रांनो, नवीन गाडी घेण्याचा विचार करताय? शोरूममध्ये जायच्या आधी थोडं थांबा, कारण मे 2026चे कार सेलचे आकडे आता समोर आले आहेत आणि त्यांनी ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अक्षरशः भूकंप आणलाय. तुम्हाला वाटत असेल की नेहमीचे एसयूव्ही किंवा जुन्याच गाड्या टॉपवर असतील, पण यावेळी मार्केटमध्ये असा काही बदल झालाय की भल्या भल्या कंपन्यांची झोप उडाली. जर तुम्हाला स्वतःला गाडी घ्यायची असेल तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, कारण कोणती गाडी मार्केटमध्ये सर्वात जास्त चालली आहे आणि लोक कशावर सर्वात जास्त विश्वास ठेवत आहेत हे तुम्हाला आज समजेल. आज आपण बघणार आहोत मे 2026मध्ये भारतात सर्वात जास्त विकल्या गेलेल्या टॉप 10 गाड्या. यातली नंबर 1ची गाडी बघून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10वर आहे भारताची लाडकी मिड साईज एसयूव्ही ह्युंडाई क्रेटा. मित्रांनो, मिड साईज एसयूव्ही मार्केटमध्ये दर महिन्याला कितीही नवीन गाड्या आल्या तरी क्रेटाचा दबदबा आणि तिची क्रेज काही कमी होत नाही. मे 2026मध्ये 15,253 लोकांनी क्रेटाला आपली पहिली पसंती दिली आहे. या गाडीची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तिचा बाहेरचा प्रीमियम लुक आणि आतमध्ये मिळणारे जबरदस्त आणि भारी फीचर्स. मोठी पॅनोरामिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि एकदम स्मूथ ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स यामुळे लोक या गाडीचे अक्षरशः दिवाणे आहेत. क्रेटामध्ये तुम्हाला डिझेल आणि पेट्रोल असे दोन्ही ऑप्शन्स मिळतात, त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसा मायलेज आणि पॉवरचा बॅलन्स साधता येतो. या गाडीची रिसेल व्हॅल्यू सुद्धा मार्केटमध्ये खूप चांगली आहे. नंबर 9वर आहे महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिक आणि एन. भारतात स्कॉर्पिओ फक्त एक गाडी नाही, तर ती एक ओळख आणि एक रुबाब आहे. मे महिन्यात महिंद्राने तब्बल 15,774 स्कॉर्पिओ गाड्या विकल्या आहेत. या सेलच्या आकड्यामध्ये जुनी स्कॉर्पिओ क्लासिक आणि नवीन स्कॉर्पिओ एन या दोन्ही गाड्यांचा समावेश आहे. गावाकडे असो किंवा मोठ्या शहरात या गाडीची हवा वेगळीच आहे. तिचं अतिशय मजबूत इंजिन, उंच ग्राउंड क्लिअरन्स आणि रफ अँड टफ डिझाईन यामुळे खराब रस्त्यांवरून चालवायला ही गाडी एकदम परफेक्ट आहे. महिंद्राने या गाडीच्या इंजिनमध्ये जे बदल केलेत ते खरंच खूप भारी आहे, म्हणूनच लोक आजही स्कॉर्पिओच्या प्रेमात आहेत. नंबर 8वर आहे भारतातील तरुणांच्या गळ्यातील ताईत असणारी मारुती सुझुकी स्विफ्ट. स्विफ्टचं नुसतं नाव जरी काढलं तरी डोळ्यासमोर येतो तिचा स्पोर्टी आणि एकदम स्टायलिश लुक. मे 2026मध्ये 17,519 स्विफ्ट गाड्यांची दणक्यात विक्री झाली आहे. मित्रांनो, जेव्हा स्विफ्ट भारतात पहिल्यांदा लॉन्च झाली तेव्हापासून आजपर्यंत तरुणांची आणि छोट्या कुटुंबांची सर्वात आवडती हॅचबॅक कार राहिली आहे. या गाडीचं डिझाईन एवढं कमाल बनवलंय की आजही रस्त्यांवरून ती वेगाने जाताना जुनी वाटत नाही. मारुतीची गाडी असल्यामुळे जबरदस्त मायलेज ही तर तिची खासियत आहेच, पण त्याचबरोबर तिचं पिकअप आणि हँडलिंग सुद्धा खूप भारी आहे. शिवाय या गाडीचा मेंटेनन्स खूपच कमी आहे आणि गाडीचे सुट्टे भाग गल्लीतल्या कुठल्याही गॅरेजवर अगदी सहज मिळतात. स्पॉटी फील आणि खिशाला परवडणारी किंमत यामुळे स्विफ्ट आजही टॉप 10 मध्ये ठामपणे उभी आहे. नंबर 7वर आहे सामान्य माणसाची सगळ्यात लाडकी मारुतीची हुकुमी एक्का असलेली गाडी मारुती सुझुकी वॅगनार. मे महिन्यात तब्बल 18,076 वॅगनार गाड्या शोरूममधून बाहेर पडल्या आहेत. मित्रांनो, या गाडीला ऑटोमोबाईल भाषेत टॉल बॉय डिझाईन असं म्हणतात. बाहेरून बघायला ही गाडी कदाचित थोडी डब्यासारखी किंवा छोटी वाटेल, पण आत बसल्यावर तुम्हाला एवढी मोकळी जागा आणि डोक्याच्या वर हेडरूम मिळते की तुम्हाला आतमध्ये अजिबात गुदमरल्यासारखं वाटणार नाही. 6 फूट उंच लोकांना सुद्धा या गाडीत बसताना आणि उतरताना काहीच त्रास होत नाही. शहरातल्या छोट्या रस्त्यांवरून गाडी काढण्यासाठी किंवा छोट्या जागेत पार्किंग करण्यासाठी वॅगनार एकदम बेस्ट आहे. मारुतीचे 1.0 आणि 1.2 लिटरचे 2 जबरदस्त इंजिन यामध्ये मिळतात. शिवाय CNG मध्ये तर ही गाडी चक्क 34 किलोमीटरच्या वर मायलेज देते, त्यामुळे रोजच्या प्रवासासाठी पैशांची खूप बचत होते. कमी बजेटमध्ये मोठी जागा हवी असेल तर वॅगनारला तोड नाही. नंबर 6वर आहे मारुती सुझुकी बलेनो. प्रीमियम हॅचबॅक सेगमेंटमध्ये बलेनोचा सध्या कोणीही नाद करू शकत नाही. मे 2026मध्ये बलेनोच्या 18,396 युनिटची रेकॉर्ड ब्रेक विक्री झाली आहे. या लिस्टमध्ये सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गाडीच्या विक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत तब्बल 58% मोठी आणि जबरदस्त वाढ झाली. बलेनोची सगळ्यात मोठी खासियत म्हणजे तिचा रुबाबदार लुक आणि आतलं एकदम प्रीमियम इंटिरियर. तुम्हाला जर कमी बजेटमध्ये एकदम लक्झरी फील हवा असेल तर बलेनो एक नंबर पर्याय आहे. मारुतीने आता या गाडीत 360 डिग्री कॅमेरा, हेडअप डिस्प्ले असे बरेच भारी फीचर्स दिले आहेत, जे सहसा या रेंजच्या गाड्यांमध्ये मिळत नाहीत. मागे बसणाऱ्या लोकांसाठी लेगरूम खूप चांगली मिळते. गाडीचं इंजिन अतिशय सायलेंट आहे आणि हायवेवर गाडी खूप स्मूथ चालते. सेफ्टीच्या बाबतीतही आता मारुतीने सुधारणा करत यात 6 एअरबॅग्स दिले आहेत, त्यामुळे लोकांचा विश्वास या गाडीवर अजून वाढला आहे. नंबर 5वर आहे टाटा मोटर्सची शान आणि भारताची सर्वात सुरक्षित मानली जाणारी एसयूव्ही टाटा नेक्सॉन. मित्रांनो, टाटाच्या गाडीने मागील काही वर्षात मार्केटमध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मे महिन्यात 19,100 नेक्सॉन गाड्या
ग्राहकांना डिलिव्हर झाल्या आहेत. नेक्सॉनची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे या गाडीमध्ये मिळणारे भरपूर ऑप्शन्स. पेट्रोल, डिझेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे EV अशा सर्वच प्रकारांमध्ये आणि बजेटमध्ये ही गाडी उपलब्ध आहे. टाटाच्या मजबूत बांधणीमुळे ग्लोबल एनकॅप क्रॅश टेस्टमध्ये या गाडीला 5 स्टार रेटिंग मिळालं आहे. आतमध्ये मोठा टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि उत्तम JBL म्युझिक सिस्टम मिळते. नंबर 4वर आहे अजून एक टाटांचीच गाडी, जिला मायक्रो SUV म्हटलं जातं. ते म्हणजे टाटा पंच. मे 2026मध्ये तब्बल 20,208 टाटा पंच गाड्या विकल्या गेल्या आहेत. मित्रांनो, पंचने मार्केटमध्ये आल्या छोट्या गाड्यांचं एक वेगळं सेगमेंट तयार केलं. ज्या लोकांना एका साध्या हॅचबॅक गाडीच्या बजेटमध्ये एका मोठ्या SUVची फिलिंग, उंच सिटिंग पोझिशन आणि बोल्ड लुक हवा असतो, त्यांच्यासाठी पंच खरंच एक वरदान आहे. ही गाडी दिसायला एकदम मस्क्युलर आणि आकर्षक आहे. एवढी छोटी गाडी असूनही सेफ्टीच्या बाबतीत हिने 5 स्टार रेटिंग मिळवून सर्वांना अवाक केलंय. टाटाने आता पंचला CNG आणि EV व्हर्जनमध्ये सुद्धा लॉन्च केलंय, ज्यामुळे तिचा सेल आकाशाला भिडलाय. नंबर 3वर आहे भारतातील प्रत्येक मोठ्या कुटुंबाची लाडकी कार आणि जीवनवाहिनी, ती म्हणजे मारुती सुझुकी अर्टिगा. मे महिन्यात 20,350 लोकांनी नवीन अर्टिगा खरेदी केली आहे. तुम्हाला जर एक चांगली 7 सीटर गाडी हवी असेल आणि तीही अगदी परवडणाऱ्या किमतीत, तर अर्टिगाशिवाय पर्याय नाही. टॅक्सी आणि ट्रॅव्हल मार्केट असो किंवा एखादी मोठी जॉईंट फॅमिली, अर्टिगा सगळ्यांचीच गरज अगदी परफेक्ट पूर्ण करते. गाडीच्या आतमध्ये तिसऱ्या रांगेतही बसायला चांगली जागा मिळते आणि वरच्या AC व्हेंट्समुळे उन्हाळ्यातही मागचा प्रवास एकदम आरामदायी होतो. मारुतीचं ट्रस्टेड इंजिन असल्यामुळे लाखो किलोमीटर चालूनही या गाडीला कोणताही त्रास होत नाही. ही गाडी अनेकांच्या बिझनेस आणि सुखाच्या प्रवासाचा एक मोठा भाग बनली आहे. नंबर 2वर आहे मारुती सुझुकी फ्रॉन्क्स. मे 2026मध्ये फ्रॉन्कच्या 20,686 गाड्या विकल्या गेल्या आहेत. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मागच्या वर्षापेक्षा या गाडीच्या सेलमध्ये चक्क 52% वाढ झाली आहे. फ्रॉन्क्सने खूप कमी वेळात मार्केट पूर्णपणे कॅप्चर केलं आहे. या गाडीचं सगळ्यात मोठे सिक्रेट म्हणजे तिचा किलर लुक. बलेनोच्या प्लॅटफॉर्मवर बनवलेली ही गाडी पुढून अगदी मारुतीच्या महागड्या ग्रँड विटारासारखी वाटते. म्हणजे कमी पैशात तुम्हाला एकदम भारी आणि प्रीमियम SUV सारखा लुक मिळतो. तरुणांमध्ये या गाडीची खूप जास्त क्रेज बघायला मिळते. टर्बो इंजिनचा पर्याय असल्यामुळे गाडी चालवायला एकदम भारी वाटतं. डिझाईन आणि विश्वासामुळे फ्रॉन्क्सने मार्केटमध्ये धुमाकूळ घातलाय. आणि आता नंबर 1वर आहे मारुती सुझुकी डिझायर. मे 2026मध्ये संपूर्ण भारतात सर्वात जास्त विकली जाणारी ही नंबर 1 गाडी आहे. या कॉम्पॅक्ट सेडान कारने तब्बल 24,546 एवढा मोठा आणि रेकॉर्ड ब्रेक सेल करून पहिला क्रमांक पटकवला आहे. एकीकडे सगळे लोक SUVच्या मागे वेड्यासारखे पळत असताना डिझायरने नंबर 1 घेऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. डिझायर एवढी का विकली जाते याचं सगळ्यात मोठं आणि पहिलं कारण म्हणजे तिचं जबरदस्त मायलेज, जे पेट्रोलचा खर्च वाचवतं. दुसरं कारण म्हणजे गाडीमध्ये मिळणारी मोठी डिग्गी आणि मागे बसणाऱ्या लोकांसाठी असलेला लक्झरी कम्फर्ट. दिसायला ही गाडी खूप प्रीमियम वाटते. तसेच ओला उबरचे कॅब ड्रायव्हरपासून ते मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जाणाऱ्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच ही गाडी आपलीशी वाटते. उत्कृष्ट परफॉर्मन्स, उत्तम रिसेल व्हॅल्यू आणि अजिबात मेंटेनन्स नसणारी ही गाडी म्हणूनच भारतातील नंबर 1 कार बनली आहे.